राज्यातल्या 29 पैकी 11 पालिकांमध्ये महायुती तर 18 ठिकाणी आमने सामने। पिंपरी चिंचवड, संभाजीनगर, नाशिक आणि नांदेडसह मीरा भाईंदर आणि नवी मुंबईमध्ये फिसकटलं। मुंबई, ठाणे, जळगाव, पनवेल आणि नागपूरमध्ये भाजप आणि सेना एकत्र लढणार। मुंबई, ठाण्यासह सर्व महापालिकांमध्ये ठाकरे बंधूंची युती। नाशिकमध्ये महाविकास आघाडी एकत्र, मनसेची देखील साथ, तर नवी मुंबई, सोलापूर, जालना आणि उल्हासनगरमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार। मुंबईमध्ये ठाकरे बंधू पवारांच्या एनसीपीचा फॉर्म्युला ठरला। ठाकरेंची शिवसेना 164 जागांवर आणि मनसे 53 जागांवर उमेदवार देणार। पवारांची राष्ट्रवादी 10 जागांवरती लढणार। राज्यातील 29 महापालिकांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली। 31 डिसेंबर रोजी अर्जांची छाननी, तर 2 जानेवारी 2026 पर्यंत अर्ज माघारीसाठी अंतिम मुदत। आता बंडोबांना थंड करण्याचं सर्वपक्षीयांना आव्हान। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचं निष्ठावंतांचं तिकीट नाकारलं। महिला पदाधिकारी ओक्साबोक्सी रडली। अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा देखील काहींनी प्रयत्न केला। पैसे घेऊन तिकीट दिल्याचा आरोप। नाशिकमध्ये इच्छुक उमेदवाराकडून एबी फॉर्म मिळावा यासाठी भाजप जिल्हाध्यक्षांचा थेट पाठलाग। संतप्त कार्यकर्त्यांनी थेट फार्म हाऊसचा गेट तोडला। 2 कोटी रुपयांना तिकीट वाटल्याचा आरोप। जागा 122 आणि इच्छुकांची संख्या जास्त, त्यामुळे गोंधळ। 80% जुन्या कार्यकर्त्यांना संधी। कार्यकर्त्यांच्या नाराजीवरती गिरीश महाजन यांची स्पष्टोक्ती। राडा प्रकरणी चौकशी करून कारवाईचाही दिला इशारा। नागपूरमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा राडा। इच्छुक उमेदवाराला एबी फॉर्म न दिल्यानं कार्यालयातील टीव्ही फोडले। तिकीट नाकारलं, त्यामुळे पुण्यासह अमरावतीमध्ये दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते संतापले। कसबा पेठेत बॅनर ठाकरेंच्याच कार्यकर्त्यांनी फाडले, तर शिंदेंच्या कार्यकर्त्यांमध्येही मोठा वाद आणि धक्काबुक्की। पुण्यात जेलमधल्या गुंडांना अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून राजकीय पाठबळ। बंडू आंदेकर टोळीतल्या 2 महिलांना अजितदादांच्या राष्ट्रवादीची उमेदवारी, तर कुख्यात गुंड गजा मारणीच्या पत्नीलाही तिकीट। शिंदेंच्या शिवसेनेत एकाच प्रभागातून 2 उमेदवार। शिवडी प्रभाग क्रमांक 204 मधून अरुण दळवी, तर माजी नगरसेवक अनिल कोकिळे यांचा देखील उमेदवारी अर्ज दाखल। माघार कोण घेणार याकडे लागलंय सर्वांचं लक्ष। मातोश्रीच्या अंगणात राजीनामा सत्र। वॉर्ड क्रमांक 95 मधील ठाकरेंचे शिवसैनिक नाराज। पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत। शेखर वायंगणकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज केला दाखल। छत्रपती संभाजीनगरात एकीकडे भाजपने चर्चेचं नाटक केलं, दुसरीकडे स्वतःच्या उमेदवारांना तयार ठेवलं। संजय शिरसाट यांचा हा गंभीर आरोप। नागपूरमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची युती। नागपूरमध्ये भाजप 143 तर शिवसेना 8 जागांवर लढणार। 6 ठिकाणी भाजप आणि शिवसेनेसाठी आपले उमेदवार देणार असल्याची माहिती।